Meanwhile, Ganesh Chaturthi celebration by devotees who worship the Lord of Wisdom for 5, 7, 9 and 11 days continued. डेकोरेशन आसा ते आमी इको फ्रेंडली केल्लेले आसा. जवळ जवळ आमकां जे पतवाळी लागलेले आसा, आमकां जवळ जवळ 500 पतवाळी लागलेले आहा आनी 1000 वर दोन त्याच्या पासून आमी इको फ्रेंडली केलेले आसा. येवन आमी हे लागले साधारण आमकां जवळ जवळ आमकां 8-10 दीस आमकां जवळ जवळ मेहनत करची पडली. मेहनत करून आमी हे केल्लेले आसा. म्हणून निरायत केले की बाबा काही कितें तरी करपाची अशी इच्छा जाली, त्या पासून आमी हे न्यू केल्लेले आसा. तशेंच आमचे फोली जास्त करून जवळ जवळ फोली बघूंक शकता तुमी. फोली आमी भरपूर लायले. आमकां जवळ जवळ 1000चे जवळ जवळ 1000 ते 2000 मेळ्या आमकां ते हे लागलेले फोली लागलेले आसा. ते फोली लागले पूण मेहनत घेवपाक आमकां हेकाय सुद्दां आमकां एक 5 दीस आमकां वावराचे पडले. कित्याक नाजूक काम मातशें सांबाळून करचें पडटा आनी हेका टायम वयता. तरी आसतना आमी मेहनत घेवन आमी ल्हान भुरग्यांनी जावं व्हडल्यांनी मेळून आमी हे सगळे केल्लेले आसा. कसला ना इको फ्रेंडली आम्ही सदांच करतो ना सगळे लोक थर्माकोलाचेर. आम्ही 2 वर्सां हे असं हे चिंतला की टाकाऊ वस्तू टिकाऊ करपाची आणि ती बरी करून दाखोवपाची हो प्रयत्न आम्ही केलो. गेल्या वर्सा आम्ही मुद्दाम बांबूचेर केला, त्याच्या आदल्या वर्सा आम्ही कट्ट्यांचेर केला. ह्या वर्सा आम्ही सोडण्याचा उपयोग म्हणजे माडापासून कितकोसो उपयोग जाता त्याचो आम्ही प्रयत्न केलो करपाचो. आणि त्यातल्याच आम्ही हे माडाचे आम्ही केलेले आसा, म्हणजे सडणाचे केलेले आसा. कितले दीस लागले? कमीच कमी आम्ही जवळ जवळ नागपंचमीसून मातशी सुरुवात केली. अष्टमीतल्यान आम्ही सुरुवात सारखीच केली. जवळ जवळ 12-13 दीस आमकां लागले सारखे. कितले लोक म्हणजे कितले जाण तुम्ही फॅमिली एकत्र येऊन तशें केले अशें कितें? आता जर पळोवंक गेलं तर सगळ्या फॅमिलीने आपल्या परीन हातभार लायलेलो आसा. त्यातले तर आमचो कलाकार राजन आसोलकर यांनी तर तो मोठो शोहाचोच वाटो घेऊन त्यांनी जिद्दीन तो उभ्या केलेलो आसा. त्याबरोबर ताका सतत साथ दिणारो संदेश आसोलकर आणि त्यातल्यान मी दामोदर आसोलकर मी मातसो हातभार लायला. बरं, हे करत असताना तुमकां कशाचो यूज केला तुम्ही? एक सोडणा म्हणटात, त्याच्या उपरांत आनी सोडणं मी सांगपाक आमी सोडणा केली. भुसो यूज केलो. भुसो हो सोडणाचोच केला, भायलो हाडूंक ना झाडाचो आणि कसो हेजे वस्तूचो ना. तो भुसो वापरलो आणि फक्त भितर सुमा यूज केली आणि ती सुद्धा माडाच्या काबळ्यापासून केलेली असतात. आणि कट्टी आणि दुसरं म्हणजे प्लाऊड वापरून नसताना आम्ही फुट्टो वापरतो साधो बॉक्सांचो. वक्रतुंडाची एक संकल्पना दिवच्या मागचे कारण अशें कितें? वक्रतुंड म्हणजे गणपतीच नाही आणि त्याचं एक नाव दिवपाचं म्हणजे एक अर्थात वक्रतुंड म्हणजे गणपती म्हणून वक्रतुंड हे नाव दिलं. आणि ते वक्रतुंड हे नाव घातला ती जी माडाची शेरी येतो न्हू, ती शेरीचे फुडलो भाग काढून त्याच्यापासून तयार.
जी सजावट केली ती आमकां एकंदर 2 म्हयने लागले. हे आमकां सगळे तयारी करता म्हणसर आमकां 2 म्हयने लागले. अशीच आमी फाटली कितलीशींच वर्सां जाली 2013च्यान आमी चालू आहा आमचे डेकोरेशन वेगवेगळ्या पद्दतीचे एवरी इयर आमी दुसरे थीम घेवन येतात. सो त्याच्यात पैकी एक थीम म्हणजे आमची गजमुख असो आमी थीम ठरयलेलो. सो ही कल्पना जी आसा ती आमच्या एक व्हडल्या भावाच्या मनान येयल्ली, मच्छिंद्रनाथ परब, जो गोवा पुलीस हितून कामां आसा. आणि ही सजावट करपाक आमकां आमचे सगळे घराचे कुटुंबाचे सदस्य जे आहात, आमचे सगळे भाव भयणी सगळ्यांनी मेळून आमी हे काम केल्लेलें आसा. कितले लोक ह्या सगळ्या सजावटीक लागलेले, म्हणजे अंदाजे एक 10-15 किंवा एकंदर ही आमची फॅमिली 11 फॅमिलींचो एक गणपती आमचो हो. ना म्हटल्यार आमच्या काम करपाक हांगासर एक 15 ते 12 जाण अशे 12-15 जाण तरी भुरगे आसतालेच. थोडे कामाक वयताले, थोडे शिकतात स्कुलान. सो एक संध्याकाळचो टायम जाल्या उपरांत मागीर सगळे फ्री जालो हांगा येवन सगळे रातभर काम करताले. आणि एक अमके प्रत्येकाक काम जबाबदारी नेमलेली आसताली. सो ती काम ते आपले आपले करताले आणि सगळ्यांनी एक टीम वर्क करून आमी हे सगळे वर्साच्याच वर्सा अशें डेकोरेशन आमी करता. ह्या वर्सा तुम्ही जे केला तितून खंयचे मटेरियल तुम्ही वापरलेले आसा? प्रामुख्यान आमी ह्या वर्सा चड खूब कार्डबोर्डाचो वापर केला. कार्डबोर्ड आणि कागद पेपर स्टीक करून तेंचेर कार्डबोर्डाचे आमी खांबे बी दाखयला सगळे. आणि लांबीचो वापर केला. परत भुसो आसता तो बी यूज केला आमी. खंय खंय आमकां फिनिशींग दिवपाक जाय तशें आमी तेंचो यूज केला. आणि हेच्या पयलीं सुद्दां आमी जे डेकोरेशन करताले सो त्या वर्सांचे जे आमचे सामान पयलींचे आसा सो ते आमी रियूज सुद्दां करता प्रत्येक वर्सा खातीर. थोडे आहात ते आमी परत एकदा नव्या तरेन तांकां फिनिशींग दिवन आनी परत तेच वापरले वयता. हे करता आसतना म्हणजे तुम्ही प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा अन्य म्हणजे आम्ही थर्माकोल अशातलो काय कितलो पर्यंत तुम्ही यूज करता? ना, तितूंतलो आमी तसो वापर काय करूंक ना. चडशे आमी लांबी यूज करता. टेक्स्चर दिवपाक भिंतीक आमी एक लेयर दिता, ते डिफरंट टेक्स्चर येता. लांबी यूज करता आमी आणि भुसो बी मारता. सो तेच्या खातीर ते दिसतना एक वेगळ्या तरेन दिसता. पण हे करता आसतना कितें प्रॉब्लेम्स किंवा आनी वेगळे संकल्पना हाडच्या खातीर आनी कितें तुमकां आयडियाज हाडूची पडली काय कितें? आता एक प्रॉब्लेम असो आमी काय म्हणूच शकना, कित्याक ही आमची सगळ्यांचे एक आमच्या घरान गणपती येता म्हणून सगळ्यांक एक उत्साह आसता, एक आनंद आसता. त्या खातीर सगळे फॅमिलीचे सदस्य एक उमेदीन काय ना काय आपले एक आयडिया दीत आसतात. सो एकंदर सगळे जर मेळ्या उपरांत अशें एक आनंदाचो क्षण आहा. सो सगळे मेळून मिसळून जर साजरो केलो जाल्यार खंयचेच प्रॉब्लेमाची आमी अशें चिंतून करिना. आम्ही कॉम्पिटिशनाक भागा खातीर करिना. हे भुरगे आसात आमचे घरचे, ते स्वता मेहनत करतात, स्वता थीम ठरयतात. पण जाता कितें मागीर खंय तरी कॉम्पिटिशन आसता तांकांय दिसता इतली आमी मेहनत केल्ली आसा आनी ती खंय तरी लोकांक आनी दिसपाची. आणि खास करून हे इलेक्ट्रॉनिक मिडिया आसा, TV आसा, त्याच्या माध्यमांतल्यान गोवाभर पावपाची अशें मागीर दिसता. सुरवातीक हेतू नासता की कॉम्पिटिशनाक आमी उतरतले म्हणून. आणि हे कशें आतां तांकां संवय जावन पडल्या. एक थीम ठरयतात आणि सगळे मेहनतीन करप. चौथ गणपती जी चतुर्थी असता त्याच्या पयलीं सगळे त्यांचे रेडी असता. तर तो वार्षिक प्रोग्राम आसा. आणि मागीर खंय तरी एक चीज जाता, खंय तरी तांकां प्रायजां मेळटात, तर एक प्रोत्साहन मेळटा. आणि म्हाका दिसता फुडल्या वर्सा आनी ते नेटान तयारीक लागता. पूण कॉम्पिटिशन गरजेचें आसा, तेतूंतल्यान प्रोत्साहन मेळटा आणि बरें करपाची प्रेरणा मेळटा. एकंदर ह्या मंडळाचो एक उद्देश आहे की आम्ही जे ग्रुप जे कलाकार असतात आमच्या पेडण्या म्हणजे एक कलाकाराची खाण जे कलाकार त्यांना एक संधी देऊन व्यासपीठ उपलब्ध करून आणि त्यामुळे त्यांची जी कला ती सगळ्यासमोर त्या खातीर आमचं मंडळाचं. आणि एकंदर पैसे आम्ही जी निधी गोळा करतो ती निधी गोळा म्हणजे फक्त
पैसे गोळा करून ठेवा बसेना तर ती समाजा खातीर वापर करा ह्या तरेन कागद खाली हे तुमचे कितले वर्ष? हे आमचे 28 गेली 28 आणि आमचे मंडळाचे मुख्य वैशिष्ट्य जेव्हा आम्ही लॉटरी कुपन किंवा बँकी कुपनाच्या या माध्यमातून आमच्याकडे निधी जो येता त्याचा जास्तीत जास्त उपयोग आम्ही सामाजिक कार्य स्कॉलरशिप आणि विद्यार्थ्यांचा गौरव करता आम्ही आणि जे गरीब असतात किंवा गरजू असतात त्या विद्यार्थ्यांना आम्ही आर्थिक सहाय्य देतो.